सर्वांना शुभ सकाळ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गंडाला वंदन करतो उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानसमुद्र करतो आणि मी अशी स्वर्गे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत कैलासवासी संदीप पवार एसपी आणि कैलासवासी निलेश शिंदे नीलू भाऊ यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृतीला उजाळा देणारा मंगलमूर्ती चषक मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपल्या भेटीस आलाय. आणि यानंतरची मॅच पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिला गेलं तर चुरशीचा सामना राहिला. कराटे जुळेवाडी सुरू असलेली मॅच. चला जास्त वेळ न घेता लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला मॅचला सुरुवात करा कारण 10 वाजलेत. बघा अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. चला मॅचला थोडीशी गती द्यायची आहे कारण बघा स्पर्धा आपलीच आहे. आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघा भरपूर वेळ जातो, खर्च होतो दुपारच्या सत्रामध्ये आणि शेवटी मग फायनल 1 ओव्हरची घ्यावी लागते. चला थोडंसं स्पीडअप घ्या विनंती करेन. कराटे आणि त्यांच्या विरोधामध्ये जुळेवाडी. टॉस जिंकल्या जुळेवाडी संघाने फिल्डिंगचा निर्णय आमंत्रित केलाय कराटे संघाला. बॅटिंगसाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बॉल, दांडी गेली गुल. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. फलंदाज बाद. शैलेश अप्रतिम गोलंदाजी. मागील टुर्नामेंट मध्ये मागील स्पर्धेमध्ये अगदी हिरो ठरला होता परंतु या मॅच मध्ये शतवीला जास्त काही करता नाही यायला. जास्तीत जास्त व्हिडिओ त्याची व्हायरल झाली होती शतवीची परंतु हरकत नाहीये. महत्वाची विकेट होती. शैलेशने मात्र पहिलीच विकेट प्राप्त केली आहे. गोल्डन डकचा शिकार ठरला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अकुटप्याचा बॉल दिशा दिली आहे. मिड ऑफ तैनात आहे. एकच धाव. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होतोय टीम कराटे संघाचा. टीम कराटे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा विनंती करेन. बॅटिंग टीम आहे तुमची. चांगला बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. अकुटप्याचा बॉल दिशा द्यायची होती. बॉल पाठीमागे गेलाय. डी झोन मध्ये 1 धाव येईल डिक्लेअर स्वरूपाची. संघाच्या खात्यामध्ये देखील 1 धाव मात्र नक्कीच ऍड केली जाईल. खूप चांगलं आयोजन नियोजन सातत्याने मात्र नक्कीच पाहायला मिळतं. मराठवाडी संघाचं
हा खूप टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. कॅच घेण्याचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत मात्र हा कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र या क्षेत्ररक्षकाचा राहिला आणि हे एफर्ट्स ऍक्शन रिप्ले ओमस एमटीसीच्या माध्यमातून जरूर पाहू शकता. इट्स अ सेफ आहे. चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले सचिनच्या माध्यमातून. शरीराचा वेध घेऊन बॉल पाठीमागे चाललाय. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. कोणतीही धाव नाहीये टीमच्या खात्यामध्ये. जर पाहायला गेलं तर टीमची धाव संख्या 4 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली आहे. कराटे विरुद्ध जुळेवाडी अशी मॅच सुरू आहे. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत. हो यावेळेस हा बॉल अगदी वेगाने टाकलेला बॉल. शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त शैलेश आणि पहिलं षटक समाप्त होत असताना मात्र टीम कराटे संघ चा स्कोर आपण बघतोय 4 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. चला जास्त वेळ न खर्च करता लगेच दुसऱ्या षटकासाठी तयार राहायचंय. अतिरिक्तचा वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा अतिरिक्तचा वेळ देऊ शकता. त्यामुळे जास्त वेळ न खर्च करता लगेच मॅचला सुरुवात करायची. बघा आधीच आपल्या स्पर्धेला थोडासा उशीर झालाय त्यामुळे आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं आहे. गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज. हो इथे चांगला बॉल. सचिन यांचा पहिलाच बॉल आलाय डॉट बॉल. प्रत्येक इनिंगला 15 मिनिटाचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग संपवायचीच आहे. अगुडप्याचा बॉल पुन्हा एकदा दिशा द्यायची होती. बॅटचा टो लागून बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकच धाव. टी झोन मध्ये एक धाव मात्र येते. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल. टीमची धाव संख्या 5 या धाव संख्येवरती. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिक्सच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. आणखीन एक धाव. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने प्रयत्न होतोय. डी झोन मध्ये एकच धाव मात्र येईल प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय सचिन यांनी. पहिलं षटक शैलेशने हाताळलं. खूप चांगल्या पद्धतीने ते षटक हाताळलं. 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील त्याने मिळवली. आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील सचिन चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. मिडल ओव्हर मध्ये या गोलंदाजाची शैली मात्र सातत्याने चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू गोषंगी क्षेत्रामध्ये एकच धाव. सिंगल येते. चांगलं षटक तिथे हाताळण्यामध्ये माणस दाखवतोय हा गोलंदाज. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होतोय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येत आहेत. तिथे एजी होते आणि चांगला थ्रो तिथे एजीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. एकच धाव. सिंगल फक्त आली आहे. हो आणखीन एक वेगाने टाकलेला हा बॉल. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव येईल. षटकाची होते समाप्ती. 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली. ती म्हणजे 1 11 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच तिसऱ्या षटकासाठी सज्ज राहा. 15 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे इनिंग संपवायचे आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. हो चांगला बॉल. तिथे बॉल पाठीमागे जात असताना मात्र पाहायला मिळतोय आणि डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव.
जबरदस्त फटका, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, बॉल वेधून चाललाय एक टप्पा गेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. चांगला बॉल, तिथे आणखीन एक डॉट बॉल येते असताना मात्र पाहायला मिळतोय. अगोडप्याचा बॉल होता, फक्त दिशा दिली, एकच धाव मात्र मिळेल संघाच्या खात्यामध्ये. चांगलं षटक देखील तिसरं. शेवटचा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो बॉल पर्यंत, अगदी शैलेश होते त्या ठिकाणी आणि या बॉल वरती फक्त आणि फक्त 2 धावा येत असताना इनिंगची होते समाप्ती. पहिलं इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. टीम कराटे संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती 20 धावांचं लक्ष असेल टीम जुळेवाडी संघाला. ही मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू करायचे आहेत, 20 धावा. जास्त वेळ न खर्च करता टीम कराटे आपल्याला विनंती असेल की लगेच फिल्डिंग लावून घ्या. बघा 15 मिनिटाचा अवधी आहे, आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचंय. टीम कराटे लगेच या, वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे, विनंती करेन. यानंतरचा सामना उदवणे आणि विजेता संघ या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो मात्र उदवणे संघाशी 2 हात करेल. त्यामुळे जास्त वेळ न खर्च करता विनंती करेन, पुन्हा एकदा सातत्याने मात्र सांगावं लागतंय. चला बॅट्समन लगेच पाठवायचे, 20 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 20 धावा टीम जुळेवाडी संघाला करायचे आहेत. अशा पद्धतीने मात्र ही मॅच राहील, ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे जुळेवाडी संघाची. पहिलं षटक शैलेशने हाताळलं, त्यानंतर दुसरं षटक सचिनने हाताळलं आणि तिसरं दीपक दादा यांनी मात्र हाताळलं हे षटक. अगदी मोठ्या फटक्यापासून प्रत्येक गोलंदाजाने वंचित ठेवलं आणि ज्या पद्धतीने मात्र जुळेवाडी संघाची गोलंदाजी राहिली आहे त्याच पद्धतीची गोलंदाजी कराटे संघाला करावी लागेल. कारण या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल ना तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. अधिक आणि शैलेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळते. 20 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोलंदाजीमध्ये पहिले षटक मात्र कोणतं गोलंदाज हाताळेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जिथे आपण पाहायला गेलं तर दोन्ही बॅटर अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. चांगलं आयोजन नियोजन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत कैलासवासी संदीप पवार एसपी आणि कैलासवासी निलेश शिंदे निलू भाऊ यांच्या स्मरणार्थ आणि यांच्या स्मृतीला उजाळा देणारा
मंगलमूर्ती मराठवाडी आयोजित मंगलमूर्ती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. संपूर्ण मेहनत गणेश शिंदे आणि टीम आज सज्ज झाली. आयोजनामध्ये कुठलीच कमी नाहीये. चमचमत्या ट्रॉफीज मात्र पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण ओमसाई एमटीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. डीजे अद्वैत यांचं सुमधुर संगीताची साथ देखील लाभली गेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवजी जाधव सर आणि मी देखील जोडलो गेलोय. किरणजी मस्कर सर अगदी नक्कीच जोडले जातील. शतायू पहिलं षटक आणि स्ट्राइक एंडला शैलेश. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच केलाय परंतु एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल. एकच धाव सिंगल. संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होतोय. एका धावेने 20 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. शैलेश आणि अधिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बिग हिट केलाय. जबरदस्त स्ट्रोक शैलेशच्या बॅट मधून. स्वीट साऊंड. बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. डिफेंड केलाय. हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. सन्मान दिलाय या बॉल वरती परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकलेले नाहीयेत शैलेश आणि अधिकला. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 8 या धाव संख्येवरती. 8 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय टीम जुळेवाडी संघाचा. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. क्लीन बोल्ड दांडी केली गोल आणि बघा हस्तांतर केलंय. त्यानंतर विकेट घेतल्यानंतर ही खरी खासियत आहे क्रिकेटची. विकेट घेतली आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर हात मिळवलाय शतायूने की हो मी तुझी विकेट घेतली हे त्याने सांगितलंय. नवीन बॅटर इनेट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र सचिनला बघतोय. गोलंदाजी मध्ये चांगलं प्रदर्शन केलंय परंतु अगदी बॅटिंग लाईन मध्ये कशा पद्धतीने खेळ राहतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. ज्या पद्धतीने मात्र त्याचा फॉर्म सुरू आहे. सचिन आसवले चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धेमध्ये पाहिली आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ राहतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जुळेगावाडी गावचा हा सुपुत्र सचिन आसवले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्यासाठी मात्र सज्ज आहे. पहिलाच बॉल बिग हिट केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर दाखवून दिलंय. बॉल सीमा पार. षटकार येतोय. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत सचिन आसवले याने. अक्कू टप्प्याचा बॉल होता. फक्त दिशा दिली आहे. सोडून दिलाय. ओळखलं पारखलं. व्हाईट बॉल. विजयासाठी फक्त 5 धावांची आता आवश्यकता असेल. फक्त हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती अगदी बॅडमिंटन स्ट्रोक ऑन दी टो खेळलाय. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन आसवले यांच्या पॅट मधून एक मोठा तडाखा. बॉल सीमा पार. चौकार. चला टीम उदवणे कॅप्टन आपल्याला विनंती असेल लगेच या टॉस साठी. स्कोर लेवल झालाय आता. 12 चेंडू मध्ये आता 1 धावांची गरज असेल फक्त. चला टीम उदवणे संघ कॅप्टन प्लीज या. आपल्याला वेळ भरपूर कमी आहे.
चला टीम उदवणे कॅप्टन या प्लीज, थोडस फास्ट या. आणि सामना पूर्णपणे जिंकलाय अर्थातच टीम जुळेवाडी संघाने. हार्डलक बाडलक टीम कराटे. येणाऱ्या पीटीपीएल साठी जे खेळाडू आहेत त्यांना शुभेच्छा तुमच्या टीमचे.